नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. लाल भोपळ्यापासून नेहमी तर आपण गोड घाऱ्या बनवतो आणि घाऱ्या सगळ्यांना आवडतात. पण गोड एकेकांना नाही आवडत किंवा कुणाकुणाला तर नको वाटतं. अशावेळी काय करायचं तर आजची ही मस्त भन्नाट रेसिपी. सुरुवातीला एक वाटण करून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 मोठा चमचा धने, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालून हे सगळं बघा चांगलं असं ओभड असं वाटण जे आहे ते वाटून घेतलं. वाटण तयार झालं, एका साईडला ठेवूयात. त्यानंतर इथं बघा आता आपण जी खिसणी असते तर ती घेतली. खिसणी फार मोठी फार बारीक नाही तर अगदी मध्यम आकाराची घेतली. आता आपण हा जो पूर्ण भोपळा तो चांगलासा खिसून घ्यायचा, म्हणजे साल वेगळी होते आणि त्याचा पूर्ण जो गाभा किंवा गर तो पूर्ण वेगळा होतो. तुम्ही खीस बघू शकता, फार मोठा नाही आहे आणि फार बारीकही नाही आहे. तर अगदी अशा पद्धतीनं आपल्याला संपूर्ण भोपळा खिसून घ्यायचा आहे. तर भोपळा किती घ्यायचा साधारणपणे तर मी वजनीप्रमाणे 300 ग्राम इतका घेतला होता आणि जर वाटीने मोजून सांगायचं तर बरोबर 2 वाटी इतका हा खीस होतो. तर संपूर्ण खीस बघा करून तयार झाला. आता एक गॅसवरती एक पॅन ठेवला, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातला आणि त्यावरती तर आपण हा संपूर्ण खीस अगदी गॅस बघा मध्यम ते मोठ्या ह्याच्यावरती ठेवून 3 ते 4 मिनिटं चांगला परतवून घ्यायचा आहे. आता जो खीस आहे तो आपल्याला अजिबात शिजवायचा नाही आहे, फक्त तुपावरती चांगला परतवून घ्यायला की त्याचा खमंगपणा पण चांगला येतो. साधारणपणे 3 ते 4 मिनिटं झाली. आता खिसाचा रंग पण बघा थोडाफार बदलला आहे आणि थोडासा ट्रान्सपरंट असा पण झाला आहे. गॅस बंद करून घेऊयात आणि हा संपूर्ण खीस जो आहे तो एका ताटामध्ये थंड करायला आपण काढून घेणार आहोत. 5 ते 6 मिनिटानंतर बघा खीस पूर्णपणे गार झाला. आता ह्यामध्ये आपण वाटून घेतलेलं जे काही वाटण होतं ते संपूर्ण वाटण घालतोय. आता लहान मुलं जर ही रेसिपी खाणार असतील ना तर तुम्ही याच्यामध्ये मिरच्यांचं प्रमाण थोडं कमी ठेवू शकता. 1 मोठा चमचा पांढरे तीळ घातले, पाव चमचा मी हळद पावडर, चवीनुसार मीठ घालूयात आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. आता सुरुवातीला हे सगळं चांगलंसं मिक्स करून घेऊयात. आता लाल भोपळ्याच्या घाऱ्या तर आपण बनवतो, पण ही जी रेसिपी आहे ना तर ही पण रेसिपी 8 ते 9 दिवस आरामात टिकवू शकतो. प्रवास असू दे किंवा आदल्यामधल्या वेळेत मुलांना खायलाच होते, अगदी मस्त आणि टेम्पटिंग ही रेसिपी लागते. हे मिक्स केलं की ह्यामध्ये 2 मोठे चमचे मी रवा घातला आणि त्यानंतर 2 ते 3 चमचे आपण डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घालतो. त्यामुळं खमंगपणा येतो. आता ही पण पिठं बघा चांगलीशी मिक्स करून घेऊयात. आता हे जे सगळं आहे हे चांगलं असं पण मिक्स करून घेतलं. रव्यामुळं काय होतं ह्या रेसिपीला छान असा एक क्रिस्पीनेसपणा पण येतो आणि डाळीच्या पिठामुळं छान बाइंडिंग येतं आणि त्याबरोबर मस्त खमंग पण रेसिपी लागते. हे सगळं चांगलं मिक्स केलं, थोडासा ओलसरपणा पण आहे. आता इथं बघा मी 2 ते 2.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं होतं. त्यातलं सुरुवातीला एखादं वाटी आपण पीठ घालतोय आणि मिक्स करून घ्यायचं. आता आपण जे पीठ किती घालणार आहोत हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेनच. पण सुरुवातीलाच किंवा म्हणजे पहिल्यांदाच टाकतेवेळी एकदम सगळं पीठ टाकताना अगदी लागेल असं आपण पीठ टाकून घेतोय. ही रेसिपी ना माझ्या आत्याची रेसिपी आहे. तिनं करून आणली होती कारण मला घाऱ्या इतक्या आवडत नाहीत. म्हणून तिनं म्हटलं की चल तुझ्यासाठी काहीतरी वेगळं बनवून आणलं. मग मला पटलं नव्हतं की गोड पदार्थ मला जास्त आवडत नाहीत. मग तिनं माझ्यासाठी मस्तपैकी ही खमंग आणि चविष्ट अशी रेसिपी घेऊन आली होती आणि मला ती प्रचंड आवडली. मग म्हटलं चला की आता आपण पण ही रेसिपी बनवूयात आणि मग मी तिच्याकडेच हट्ट केला की तिनं मग मला तिच्या शेतातला हा भोपळा पाठवून दिला होता आणि म्हटलं चला आता ही रेसिपी बनवूयात. तुम्हाला पण जर घाऱ्या बनवायच्या असतील आणि त्या पण योग्य प्रमाणामध्ये आणि एकदम साध्या सोप्या सिंपल टिपनं तर नक्की मला कमेंट करा. मी ती पण व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा बघा चांगलासा ह्याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा. एक गोष्ट इथे नक्की लक्षात ठेवा ती म्हणजे जेव्हा पाणी घालतो तेव्हा जास्त पाणी घालू नका, कारण भोपळ्याला पटकन पाणी सुटतं आणि त्यामुळं कितीही आपण पीठ घातलं तरी त्यामध्ये पीठ मावतच राहतं. त्यामुळं पाण्याचा ना अगदी हलका हबकारा मारून ह्याचा एक घट्ट गोळा मळून घ्यायचा. कारण जर पीठ जास्त झालं तर मग भोपळ्याची चव ह्याच्यामध्ये अजिबात लागत नाही. तर साधारणपणे बघा असा मी गोळा जो आहे तो घट्टसर असा मळून घेतलेला आहे आणि जे 2.5 वाटी पीठ घेतलं होतं त्यातलं थोडंसं पीठ शिल्लक आहे. साधारणपणे मला 2 वाटीने वरती 2-3 चमचे पीठ लागलं असावं. आता भोपळा किती आहे किंवा तुम्ही कसा खिसता ह्यावरती पण पिठाचं प्रमाण कमी जास्त ठरू शकतं. तर गोळा चांगला बघा मळून घेतला. वरून थोडंसं म्हणजे 1 चमचा इतकं तेल घालून पुन्हा हा गोळा चांगलासा मळून घ्यायचा. आता जेव्हा ही रेसिपी करतो तेव्हा ही रेसिपी अजिबात आपल्याला रेस्ट वगैरे करायला ठेवायची नाही आहे. गोळा मळला की पटकन ही रेसिपी बनवायला चालू करायची, म्हणजे ही रेसिपी अगदी परफेक्टच बनते. तर बघा त्याचे छोटे छोटे साधारणपणे लिंबावड्याचे गोळे करून घेतले आणि त्यानंतर इथं पोळपाटाला पण बघा थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून हा गोळा जो आहे किंवा हे पीठ आहे ते अजिबात खाली चिकटणार नाही. आता ह्यातला एक गोळा काढून घेतला. आता ह्याची छान अशी गोलाकार पण जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची.
पुरी लाटताना आपण आलटून पालटून असं दोन्ही साईडनं लाटून घ्यायचं, म्हणजे का होतं या पुऱ्यांना अगदी तेलामध्ये गेल्या की टम्म अशा फुगतात पण. आता जर तुम्हाला गोलाकार आकार जमत नसेल, तुम्ही एखादी पूर्ण चपातीपेक्षा थोडा मोठा उंडा घेऊन ना पूर्ण लाटून तो एखाद्या वाटीनं किंवा छोट्या गोलाकार आकारानं ते तुम्ही कट करून घेऊ शकता. जी पद्धत सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीने नक्की करा. पण इथं मला छोटे छोटे गोळ्याच्या आकारात मी करून घेते. तुम्ही लग्न पंक्ती असू दे किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये जर मसाला पुरी खाल्ली असेल तर ती अगदी अशीच बनवतात आणि ह्याची चव खूप छान लागते. नेहमी पिठांपेक्षा ना अशी मस्तपैकी भोपळा घालून केली पुरी खूप छान लागते. एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की थोडासा पिठाचा गोळा टाकून बघितला, तो पटकन वरती येतोय. आता ह्यातली एक पुरी पण मी तेलामध्ये सोडली आणि अशा पद्धतीने बघा तेल उडवत राहायचं, म्हणजे पुरी जी आहे ना ती आपली टम्म फुगते. तुम्ही बघू शकता अगदी छान अशी फुग्यासारख्या आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या टम्म अशा फुगून तयार होतात. खायला पण खूप मस्त लागतात. साधारणपणे त्या 7 ते 8 दिवस आरामात टिकतात. त्यामुळे तुम्ही नक्की प्रवास असू दे किंवा आदल्यामधल्या वेळी खायला नक्की बनवता. इतकी मस्त खमंग पुरी लागते. सगळ्या पुऱ्या बघा मी अगदी अशाच तळून घेतल्या. तुम्ही जर गॅस अगदी मध्यम करायला किंवा अगदी बारीक करायला तर पुऱ्या जास्त तेल ओढून घेतात आणि त्या फुगतही नाहीत, त्या वातूड अशा होतात. त्यामुळं गॅस नेहमी पुऱ्या तळताना लक्षात ठेवा तो मोठा ठेवायचा, म्हणजे पुऱ्या अगदी मस्तपैकी टम्म अशा फुगतात पण. तर इथं बघू शकता की तुम्ही आपली जी पुरी आहे ना ती अगदी मस्त आणि टम्म अशी फुगली आणि थोडासा लालसर कलरवरती ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या, म्हणजे त्या आरामात टिकतात, अजिबात त्या खराब वगैरे होत नाहीत. आणि माझ्या सगळ्या पुऱ्या त्या अगदी अशा टम्म फुगल्या होत्या. पुरी लाटताना त्या आलटून पालटून लाटायच्या, त्याबरोबरच तेलामध्ये गेल्या की तेलाचा गॅस मोठा ठेवायचा आणि मस्तपैकी तेल उडून आणि थोडंसं प्रेस करून जर पुरी छानपैकी तळून घेतली तर अगदी मस्त अशा लाल भोपळ्याच्या आणि अगदी मस्त खमंग अशा पुऱ्या तयार होतात. खायला खूप मस्त लागतात. नक्की करा. दह्यासोबत, टोमॅटो केचप किंवा कोणत्याही चटणीसोबत खायला खूप मस्त वाटतात. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशा छान आणि सोप्या व्हिडिओसोबत भेटणारच आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळं स्वतःची काळजी पण घेत राहा. आता पुरी बघा मी तोडून दाखवली आहे. मस्त टम्म फुगले. आतमध्ये भरपूर मसाला पण आहे. तर मस्त वाटते. तर नक्की करून बघा आणि याचे फोटोज Instagramला पाठवायला पण मला विसरू नका. धन्यवाद. बाय.